Hello everyone, welcome to Learn and Enjoy YouTube channel. I am Hema Jain and today our day 16 of English Grammar Series. आज आपण इंग्लिश ग्रामर सिरीजमध्ये मॉडेल हेल्पिंग वर्ब्स पाहणार आहोत. जसं इंग्लिश बोलण्याकरता टेन्सेस महत्त्वाचे असतात तेवढेच महत्त्वाचे मॉडेल हेल्पिंग वर्ब्स असतात. याच्यामध्ये विविध प्रकारच्या भावना, कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणते वर्ड्स यूज केले जातात हे आपण मॉडेल हेल्पिंग वर्ब्समध्ये पाहणार आहोत. कोणतीही इमारत जर पाया मजबूत असेल तर ती पण मजबूत असते. तसंच जर आपल्याला इंग्लिश परफेक्ट करायचं आहे तर आपले मॉडेल हेल्पिंग वर्ब्स परफेक्ट पाहिजेत. चला तर मग आज जास्तीत जास्त आणि जवळपास सगळे मॉडेल हेल्पिंग वर्ब्स कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. देन लेट स्टार्ट. पहिला मॉडेल हेल्पिंग वर्ब आहे कॅन. कॅन आपण ॲबिलिटीच्या वेळेस यूज करतो. कॅनचा अर्थ होतो शकतो किंवा शकते. जेव्हा समर्थता दाखवली जाते तेव्हा कॅन या मॉडेल हेल्पिंग वर्बचा आपण उपयोग करतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही हे काम करू शकता. यू कॅन डू धिस वर्क. तुम्ही हे काम करू शकत नाही. यू कॅनॉट डू धिस वर्क. हे वर्तमान काळात आहे. आता त्याच्याचबरोबर दुसरा कॅन हा आपण पहिला मॉडेल हेल्पिंग वर्ब बघितला. त्यालाच रिलेटेड दुसरा आहे कुड. COULD कुल्ड. कुड म्हणजे काय? तुम्ही करू शकलात म्हणजे पास्ट टेन्स. कॅनचा भूतकाळ म्हणून कुडचा उपयोग होतो. जेव्हा भूतकाळात कोणतीही क्रिया करणे शक्य झाले किंवा शक्य होते तेव्हा कुडचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, ही कुड स्विम. तो पोहू शकला. तो झोपू नाही शकला. ही कुड नॉट अस्लीप. ही कुड स्विम. तो पोहू शकला. ही कुड नॉट अस्लीप. तो झोपू नाही शकला. समजले? पहिला कोणता पाहिला? कॅन. दुसरा कुड. आता तिसरा आहे कुड हॅव. आता या मॉडेल हेल्पिंग वर्ब्समध्ये जेव्हा पण हॅव येणार तेव्हा पास्ट टेन्समध्ये तो येतो आणि हॅवच्या पुढे वर्बचा नेहमी तिसरा रूप लागतो. हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. बघा, तुम्ही सेंटेन्स बघितले तर तुमच्याबरोबर लक्षात येईल. कुड हॅव म्हणजे शकत होता किंवा शकत होती. कुड हॅवच्या पुढे वर्बचा तिसरा रूप लागेल. जसं ती नाचू शकत होती. शकता या शब्दालाच आहे बघा. प्रेझेंट टेन्स असेल तर कॅन वापरतात, पास्ट टेन्स असेल तर कुड वापरतात आणि पास्ट टेन्समध्ये ती क्रिया आपण करू शकत होतो तेव्हा कुड हॅव वापरतात. तर ती नाचू शकत होती. शी कुड हॅव डान्स्ड. डान्सला डी लागलाय पुढे म्हणजे वर्बचा तिसरा रूप वापरला आहे. तो खेळू शकत होता. ही कुड हॅव प्लेड. तो खेळू शकत नव्हता. ही कुड नॉट हॅव प्लेड. आलं लक्षात? तर तिसरा कोणता पाहिला आपण? कुड हॅव. आता चौथा आहे शूड म्हणजे शूड. शूड म्हणजे करायला पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण करायला पाहिजे किंवा करायला नाही पाहिजे दोन्ही पण आहे तेव्हा शूड किंवा शूड नॉट याचा उपयोग होतो. एक्झाम्पल बघा, आय शूड टॉक विथ हर. मी तिच्यासोबत बोलायला पाहिजे. आय शूड नॉट टॉक विथ हर. मी तिच्याबरोबर बोलायला नाही पाहिजे. दोन्ही प्रकारचे सेंटेन्स आहेत. एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहेत. तर शूड म्हणजे करायला पाहिजे. हे चौथं आहे. ते वर्तमान काळात आपण उपयोग करतो. जसं कॅनचं पास्ट टेन्स काय केलं आपण? कुड आलं आणि पास्ट टेन्समध्ये जी क्रिया चालू राहू शकत होती त्याला कुड हॅव आलं. तसंच शूडला पास्टमध्ये येईल शूड हॅव. जेव्हा पण हॅव येणार मॉडेल हेल्पिंग वर्बमध्ये तेव्हा प्रत्येक ठिकाणी वर्बचा क्रियापदाचा तिसरा रूप लागणार आहे. आता शूड हॅव म्हणजे करायला पाहिजे होते. शूड म्हणजे करायला पाहिजे. या शब्दाच्या भूतकाळाकरिता शूड हॅवचा उपयोग केला जातो आणि इथे काय करतात? वर्बचा तिसरा रूप वापरतात. जसं बघा, मी जायला पाहिजे होते. आय शूड हॅव गॉन. गो नाही आलं, गॉन आलं. तिसरा रूप. त्याला खेळायला नव्हतं पाहिजे. ही शूड नॉट हॅव प्लेड. त्याला खेळायला नव्हतं पाहिजे. ही शूड नॉट हॅव प्लेड. ओके.
आत्तापर्यंत आपण किती मॉडेल हेल्पिंग वर्ब्स पाहिले? 5. आता 6वा आहे मस्ट. करायलाच पाहिजे. जी गोष्ट कंपल्सरी आहे, इम्पॉर्टंट आहे, जरुरी आहे, नेसेसरी आहे, त्याला मस्टचा उपयोग करतात. बघा, जेव्हा कोणतीही गोष्ट करणे गरजेचे असते तेव्हा मस्ट या मॉडेल हेल्पिंग वर्बचा उपयोग केला जातो. जसं त्याला हॉस्पिटलमध्ये जायलाच पाहिजे. ही मस्ट गो टू द हॉस्पिटल. त्याने ही चूक करायला पाहिजे नव्हती. ही मस्ट नॉट डू धिस मिस्टेक. म्हणजे मस्ट कधी वापरतात? तर करायलाच पाहिजे. शूड आणि मस्टमध्ये काय अंतर आहे हे पाहून घ्यायचं आहे. शूड म्हणजे करायला पाहिजे, त्याच्यामध्ये एकदम फोर्स नाही आहे, फोर्सफुली सांगितलेलं नाही आहे किंवा पूर्ण गरजेचंच आहे असं नाही आहे. आपण सांगितलं आहे का करणं गरजेचं आहे, करायला पाहिजे, पण जितकं मस्टमध्ये पॉवरफुली सांगितलं जातं, स्ट्रॉंगली सांगितलं जातं, तेवढं शूडमध्ये सांगितलं जात नाही. आता जसं मस्ट आहे त्याचं पास्ट टेन्स काय येईल? मस्ट हॅव. म्हणजे करायलाच पाहिजे होतं पास्ट टेन्समध्ये. जेव्हा कोणतीही गोष्ट भूतकाळात करणे गरजेचे होते तेव्हा मस्ट हॅवचा उपयोग करतात आणि याला पण काय लागणार? वर्बचा, क्रियापदाचा तिसरा रूप. जसं तिने बोलायलाच पाहिजे होते. शी मस्ट हॅव टॉक्ड. त्याने खेळायलाच नव्हते पाहिजे. ही मस्ट नॉट हॅव प्लेड. स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसत आहे. तर 7वं कोणतं होतं? मस्ट हॅव. आता 8वं आहे हेल्पिंग वर्ब ऑट टू. ऑट टू म्हणजे पण करायला पाहिजे, पण हे कर्तव्य म्हणून. जेव्हा आपली जबाबदारी असते तेव्हा आपण जे कार्य करायला पाहिजे तेव्हा ऑट टूचा उपयोग होतात. आता ऑट टूचा उपयोग शक्यतो केला जात नाही. मस्ट किंवा शूड या 2 शब्दांचाच उपयोग केला जातो. परंतु कधीतरी असा पण वेळ येतो का जिथे आपलं कर्तव्य किती महत्त्वाचं आहे हे दाखवण्याकरता ऑट टूचा उपयोग करतात. जेव्हा कोणतीही क्रिया कर्तव्य म्हणून करायला पाहिजे तेव्हा दाखवायचे हे असते तेव्हा ऑट टूचा उपयोग केला जातो. जसं बघा, भ्रष्टाचार विरुद्ध तुम्ही लढायला पाहिजे. यू ऑट टू फाईट अगेन्स्ट करप्शन. देशाकरता तुम्ही लढायला पाहिजे. यू ऑट टू फाईट फॉर युअर कंट्री. हे काय आहे? ऑट टू. आणि तसं जसं शूडचं शूड हॅव पास्टमध्ये यूज करतात, मस्टचं मस्ट हॅव पास्टमध्ये यूज करतात, तसंच ऑट टूचं ऑट टू हॅव पास्टमध्ये यूज करतात. त्याचा अर्थ होतो करायला पाहिजे होते. जेव्हा कोणतीही क्रिया कर्तव्य म्हणून आपण पास्टमध्ये किंवा भूतकाळामध्ये करायला पाहिजे होती तेव्हा ऑट टू हॅवचा उपयोग केला जातो. जसं भ्रष्टाचार विरुद्ध तुम्ही लढायला पाहिजे होते. यू ऑट टू हॅव फाईट अगेन्स्ट. फाईट येईल का इथे? नाही, फॉट. यू ऑट टू हॅव फॉट अगेन्स्ट करप्शन. तुम्ही देशाकरता लढायला पाहिजे होते. यू ऑट टू हॅव फॉट फॉर युअर कंट्री. हे 9वं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आपण पाहिलं. आता 10वं आहे मे किंवा माईट. म्हणजे कोणत्याही कार्य करण्याची जी संभावना आहे, करू शकतो किंवा संभावित कदाचित ते होऊ शकतं, अशा करता मे किंवा माईटचा उपयोग केला जातो. त्या दोन्हीमधून आपण कोणतंही एक यूज करू शकतो. कदाचित तो, ती, ते करू शकते अशी संभावना जेव्हा असते तेव्हा मे माईटचा उपयोग केला जातो. आता मे आणि माईट कधी यूज करायचं याच्यामध्येही संभ्रम असतो. तर जेव्हा संभावना खूप जास्त प्रमाणात असते तेव्हा मेचा उपयोग होतो आणि संभावना कमी प्रमाणात असते तेव्हा माईटचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, तो इथे येऊ शकतो. ही मे कम हिअर. कदाचित ती काम करू शकते. शी माईट डू द वर्क. दोन्ही ठिकाणी मे आणि माईटचा आपण उपयोग करू शकतो. काहीही उपयोग केला तरी काही हरकत होत नाही. आता जसं मे आणि माईट असतं तसंच मे हॅव आणि माईट हॅव असतं. म्हणजे करू शकत होते. जास्त संभावना असेल तर मे हॅवचा उपयोग करायचा आहे आणि कमी संभावना असेल तर माईट हॅवचा उपयोग करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तो इथे येऊ शकत होता. ही मे हॅव कम हिअर. कमचं तिसरा रूप जो आहे तो कमच असतो, म्हणून कम हिअर. कदाचित ती काम करू शकत होती. शी माईट डन धिस वर्क. डूचा तिसरा रूप काय येणार? डन. आलं लक्षात? म्हणून आपण 11वं काय बघितलंय? मे हॅव, माईट हॅव. आता 12वं आहे हॅज टू किंवा हॅव टू. म्हणजे करायचं आहे किंवा करावं लागेल. जी गोष्टी आपल्याला करायची असते का मला हे काम करायचं आहे किंवा मला हे करावं लागणार आहे असं जेव्हा आपल्याला दाखवायचं असतं तेव्हा हॅज टू किंवा हॅव टूचा उपयोग होतो.
आता हॅज टूचा उपयोग कधी होणार? आपण मागेच पाहिलं होतं का जेव्हा एकवचनी शब्दांचा प्रयोग असतो किंवा ही, शी, इट या 3मधून कोणता प्रोनाऊन असेल तेव्हा काय येणार? हॅज टू. आणि जेव्हा अनेकवचनी शब्दाचा प्रयोग असतो किंवा आय, वी, यू, दे या 4 प्रोनाऊन्समधून कोणता पण एक प्रोनाऊन असेल तर काय येणार? हॅव टू. कोणतीही क्रिया आपल्याला करायची आहे किंवा करावी लागेल तेव्हा हॅज टू किंवा हॅव टूचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, तिला गायचं आहे. आता ती काय? एकवचनी आहे, म्हणजे शी हॅज टू सिंग. त्याला खेळावं लागेल. ही हॅज टू प्ले. मला जायचं आहे. आयला काय येणार? हॅव टू. आय हॅव टू गो. तुला हे करावं लागेल. यू हॅव टू डू दिस. समजलं? हॅज टू आणि हॅव टू कुठे येणार ते? आणि हॅव टू आणि हॅज टू हे जसं वर्तमान काळात यूज करतात, या दोघांनाही भूतकाळात एकच शब्द येतो, हॅड टू. म्हणजे मला करायचं होतं किंवा मला करावं लागत होतं. त्यालाच एक्झाम्पल कसं येणार? तिला गायचं होतं म्हणजे शी हॅड टू सिंग. त्याला खेळावं लागत होतं. ही हॅड टू प्ले. मला जायचं होतं. आय हॅड टू गो अँड तुला हे करावं लागलं होतं. यू हॅड टू डू धिस. आलं लक्षात? आता पुढचं बघायचं आहे आपल्याला. 14वा आहे मॉडेल हेल्पिंग वर्ब विल हॅव टू म्हणजे करावं लागेल. जर वर्तमान काळात करावं लागणार आहे तर हॅज टू किंवा हॅव टू. जर भूतकाळात करावं लागलं होतं तर हॅड टू. आणि आता आपल्याला भविष्यकाळात करायचं आहे तर विल हॅव टू म्हणजे करावं लागेल. जसं मला खेळावं लागेल किंवा मला खेळावं लागणार आहे तर आय विल हॅव टू प्ले. मला खेळावं लागणार नाही. आय विल नॉट हॅव टू प्ले. हे तिघांचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे का वर्तमान काळात कसं मॉडेल हेल्पिंग वर्ब यूज करतात, भूतकाळात कसं करतात आणि भविष्यकाळात कसं करतात. आणि शेवटचा मॉडेल हेल्पिंग वर्ब जो 15वा आहे विल बी एबल टू म्हणजे शकणार आहे किंवा शकणार नाही. काहीही. विल नॉट बी एबल टू किंवा विल बी एबल टू. तो तिथे जाऊ शकेल. भविष्यकाळाचं रूप आहे आणि भविष्यकाळामध्ये होण्याची शक्यता आहे तेव्हा विल बी एबल टू हा शब्द येतो. तर तो तिथे जाऊ शकेल. ही विल बी एबल टू गो. ही विल बी एबल टू गो देअर. तो तिथे जाऊ शकेल. आलं लक्षात? विल बी एबल टू. आज आपण जे 15 मॉडेल हेल्पिंग वर्ब्स पाहिलेले आहेत त्याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहेत आणि जितकी जास्त आपण प्रॅक्टिस कराल तितकं आपण परफेक्ट बनू. याच्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी क्विज दिलेली आहे ती क्विज सॉल्व करा. त्या क्विजमध्ये तुम्हाला मार्क्सही मिळतील आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल का तुमचं किती व्यवस्थितपणे हा मॉडेल हेल्पिंग वर्बचा पॉईंट क्लिअर झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि तो तुम्हाला जर योग्य वाटला असेल किंवा तुम्हाला अभ्यासामध्ये जास्त सहाय्यक झालेला असेल तर सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकही करा. उद्या आपण नवीन ग्रामरच्या टॉपिक बरोबर पुन्हा भेटू. थँक्यू व्हेरी मच.